शुभ सकाळ. कसे सगळे. आपण हे बनवतोय पत्र्याचं शेड. पत्र्याचं शेड बनवायचं आहे. पत्र्याचं शेड आहे 50 बाय 20. तर त्याच्यामुळं 50 बाय 20 असल्यामुळं आपल्याला त्यांना समोरच्या बाजूला कैच्या टाकणं गरजेचं आहे, कारण मधी बेंड मारतं, मधी लवतं, त्याच्यामुळं ते कैच्या मारणं गरजेचं आहे. आता हे अंतर जास्त असल्यामुळं आपण ते केलेलं आहे. कमी अंतर असल्यावर काही गरज नाही पडत आहे, पण हे अंतर जास्त असल्यामुळे आपण ते हे केलं आहे. आपल्याला त्यांच्या 2 4 व्हीलर गाड्या आहेत, त्या गाड्या लावायसाठी आपण हे शेड बनवत आहे. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर काल दिवसभरात पूर्ण केलेलं आहे आपण. आणि आता ते कशा पद्धतीचं स्ट्रक्चर वाटतंय तुम्हाला. सुंदर झाले ना स्ट्रक्चर हे. आता काही काय झाले तर थोडंसं घरापासून थोडं अंतर असल्यामुळं आपण काय केले, थोडंसं एक 10 बाय 15 फुटाचं ते अंतर असल्यामुळे ते काय केलं, ते पण आपल्या घराला डायरेक्ट खेटून टाकलं की विषय नाही, काय नाही, म्हणजे फिक्स होऊन जातं. घरातून जरी निघालं तरी डायरेक्ट गाडीपर्यंत असतो. ऊन वारा पाऊस काही नाही, म्हणजे टेन्शन नाही, काही नाही. डायरेक्ट आपलं गाडीपर्यंत यायला आणि डायरेक्ट गाडीत बसलं की निघालो आपण पुढं जायचं झालं तर. ते पाऊस वगैरे पडू नये याच्यासाठी ते हे केले नाही. आता ह्याचं पत्राचं माप पण आपण मिळालेले काल लगेच ऑर्डर पण दिली. काल 5 वाजता पत्रा पण लगेच आला. पत्राची काही कंपनीच असल्यामुळे पत्रा लगेच 1-2 तासात म्हणलं तरी पत्रा मिळतो. काल 3 वाजता पत्राची ऑर्डर दिली, 5 वाजता गाडी त्यांनी पाठवून बी दिली. गाडीत पत्रा खाली करून घेतला आणि बघा हे पत्रे आलेले आहेत. आता ते पत्रे आपण आता ते पीक लावून घ्यायचं आणि उद्या कळेल की कसं